नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय व्हेज मंचुरियन। मार्केटपेक्षाही भारी घरच्या घरी व्हेज मंचुरियन तयार होईल। यामध्ये आपण कुठलाही फूड कलर वापरलेला नाही आहे। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया चमचमीत व्हेज मंचुरियन। तर इथे मी कोबी घेतला आहे। कोबी अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता, चॉपरमध्ये बारीक करून घेऊ शकता। तर इथे मी हा कोबी चिरल्यानंतर मोजून घेतला या वाटीने। 6 वाट्या कोबी आहे हा चिरल्यानंतर। आता यामध्ये आपल्याला शिमला मिरची घालायची आहे। एक छोट्या आकाराची शिमला मिरची चिरून यामध्ये घातली आहे। एक छोटा चमचा मीठ घातलं आणि आता हे मीठ कोबीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं कोबी असाच बाजूला ठेवून द्यायचा आहे, म्हणजे कोबीला छान पाणी सुटेल आणि नंतर हे पाणी आपण पिळून घेणार आहोत। तर इथे 5 मिनिटानंतर कोबीला छान असं पाणी सुटलं आहे। आता हे पाणी आपल्याला पिळून घ्यायचं आहे। जास्तीत जास्त पाणी याच्यातलं पिळून घ्यायचं। जितकं आपण कोबी कोरडा करून घेऊ तितकं आपल्याला यामध्ये पीठ कमी घालावं लागेल आणि पीठ कमी घातलं की आपलं जे मंचुरियन बॉल्स आहेत ते छान क्रिस्पी होतील। तर हाताने मी इथे असं पिळून घेते। इथे पहा, इतकं पाणी कोबीमधून निघालं आहे। हे आपण नंतर ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत। आता या कोबीमध्ये आपल्याला आलं आणि लसूण किसून घालायचं आहे आणि अर्धा चमचा काळी मिरी घातले। 1 चमचा इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घातले, यामुळे रंग छान येईल। यामध्ये आपण फूड कलर वापरणार नाही आहोत। मिक्स करून घेतलं। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घालायचा आहे। ज्या वाटीने आपण कोबी मोजून घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घातला। पाव वाटी मैदा घालायचा आहे आणि पाव वाटी यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे मंचुरियन बॉल्स आहेत ते छान क्रिस्पी होतील। तर इथे मी सगळं पाणी पिळून घेतलं आहे। पूर्ण माझा कोबी ड्राय झाला आहे, त्यामुळे इथे मला कमी पीठ लागलं। मिक्स करताना तुम्हाला जर असं वाटत असेल की पीठ कमी आहे, बाइंडिंग नाही आहे, तर तुम्ही यामध्ये आणखी अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घालू शकता। तुम्हाला बॉल्स करायचे आहेत आणि सुरुवातीला एक बॉल तेलात सोडून पाहायचा आहे। जर बाइंडिंग कमी असेल तर बॉल तेलामध्ये सोडल्यानंतर कुस्करू शकतो, म्हणून आधी एक तुम्ही फ्राय करा आणि जर तो कुस्करला तर आणखी थोडंसं कॉर्नफ्लोअर घालून तुम्ही पुन्हा पीठ मळून बॉल्स बनवू शकता। एकत्र बॉल्स घालू नका। तर इथे पहा, याला व्यवस्थित बाइंडिंग आली आहे आणि याचे असे बॉल्स होत आहेत। तर याचे मी असे छोट्या आकाराचे बॉल्स तयार करून घेते। इथे मी सगळे बॉल्स तयार करून घेतलेत। आता इथे तेल गरम करून घेतलं मी। तेल व्यवस्थित असं गरम हवं। तेल जर थंड असेल आणि तुम्ही बॉल तेलात सोडले तरीसुद्धा ते कुस्करू शकतात। तर इथे पहा, बॉल्स मी तेलात सोडले। थोडंसं याचे जे वरचे बबल्स आहेत ते कमी झाल्यानंतर याला हलवून घ्यायचं आहे आणि आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे बॉल्स आपण फ्राय करूया। बॉल्सला खूप मस्त रंग आलाय, काढून घेऊया। आणि अशा पद्धतीने सगळे बॉल्स इथे मी फ्राय करून घेतलेत। आता आपण ग्रेव्ही तयार करूया। तर इथे मी पॅन गरम करत ठेवला। यामध्ये एक मोठा चमचा तेल घातलं। यानंतर आलं, लसूण आणि हिरवी मिरची घातली। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं किसून घेतलं आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात। यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घातला। कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा। शिमला मिरची घातली। यानंतर पातीच्या कांद्याचा जो पांढरा भाग आहे तो घातला आणि हिरवा भाग आपण नंतर वापरणार आहोत। आता यामध्ये सॉस घालायचा आहे। 2 चमचे टोमॅटो केचप घातलं आहे। 1 चमचा चिली सॉस घालायचा आहे। 1 चमचा सोया सॉस घालायचा आहे आणि 1 चमचा व्हिनेगर घालायचं आहे। आता हे सॉस आपण मिक्स करून घेऊया। यामध्ये आता रंगासाठी आपण फूड कलर वापरत नाही आहोत, तर इथे मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली। सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये जे कोबीचं पाणी होतं तेच इथे मी वापरते। यामध्ये मीठ होतं म्हणून मी इथे मीठ घातलेलं नाही आहे। तुम्ही चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालू शकता। एक चमचा यामध्ये कॉर्नफ्लोअर घालायचं आहे। मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त हवी असेल तर पाणी आणखी यामध्ये तुम्ही घालू शकता। मी इथे ड्राय मंचुरियन बनवते त्यामुळे पाणी मी कमी घातलं आहे। याला उकळी काढायची आहे आणि उकळी आल्यानंतर यामध्ये फ्राय केलेले बॉल्स घालायचे आहेत। सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे।
यावरती कांद्याची पात घालायची आहे. तर हे आपले ड्राय व्हेज मंचुरियन तयार झालेत. घरच्या घरी कमी खर्चामध्ये भरपूर तुम्ही मंचुरियन तयार करू शकता. तर नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.